आवाज येतोय मुलांनो? आवाज येतोय? कमेंट करा. लवकर जॉईन व्हा तुम्ही. तर आले सगळ्यांना आवाज, ऑडिओ व्हिडिओ दोन्ही क्लिअर आहे? गुड मॉर्निंग एव्हरीवन. तर लास्ट लेक्चरला आपण डिस्कस करत होतो, दॅट इज इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. या इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन मध्ये आपण थिअरॉटिकली चॅप्टर कंप्लीट केलं होतं आणि काही क्वेश्चन्स पण आपण बघितले होते. तर आज आपण त्याच्या पुढच्या पार्ट वरती वर्क करू. तर नेक्स्ट क्वेश्चन काल आपण इथपर्यंत डिस्कस केलं होतं. आज आपण याच्या पुढच्या पार्ट वरती वर्क करू. तर बघा नेक्स्ट क्वेश्चन, लक्ष द्या काय दिलेलं आहे. त्यांनी म्हटलेलं आहे बघा, हा क्वेश्चन विचारला गेलेला आहे 2025, 2023 आणि 2022 ला. क्वेश्चन काय म्हणताय बघा, द इक्विव्हॅलेंट इंडक्टन्स ऑफ द टू इंडक्टन्स जॉईन इन पॅरलल इज, म्हणजे दोन इंडक्टन्स जर पॅरलल कॉम्बिनेशन मध्ये कनेक्ट जरी केले तर याची रिझल्टंट इंडक्टन्स दिलेला आहे. रिझल्टंट इंडक्टन्स इन पॅरलल कॉम्बिनेशन, ज्याला आपण डिनोट करता येईल एलपी. एलपी इज इक्वल टू त्यांनी दिला आहे 2.4 हेनरी. ठीक आहे, पुढे काय म्हणताय बघा, अँड वेन जॉईन इन सिरीज इज 10 हेनरी, ज्यावेळेस ते दोन्ही सिरीज कॉम्बिनेशन मध्ये कनेक्ट कराल तर त्यावेळेस त्याचं रिझल्टंट एल एस इज इक्वल टू दिलेला आहे 10 हेनरी. द डिफरन्स बिटवीन द टू इंडक्टन्स ऑफ द टू इंडक्टर्स, म्हणजे द डिफरन्स बिटवीन द टू इंडक्टन्स ऑफ द टू इंडक्टर्स ऑफ द टू कॉम्बिनेशन इज, तर या दोन इंडक्टरच्या कॉम्बिनेशन मध्ये नेमका किती डिफरन्स आहे, तर तो डिफरन्स तुम्हाला फाइंड आउट करायचा आहे. बघा डिफरन्स कॅल्क्युलेट करायचं आहे, म्हणजे आपल्याला फाइंड काय करायचं आहे, तर एक जे पॅरलल कॉम्बिनेशन आणि जे सिरीज कॉम्बिनेशन मध्ये जे काही आपण दोन इंडक्टर कन्सिडर केलेले आहेत, तर या दोन इंडक्टरच्या इंडक्टन्स मध्ये किती डिफरन्स आहे तर ते फाइंड करायचं आहे. आता इंडक्टन्स मध्ये असणारा डिफरन्स फाइंड आउट करायचा आहे, म्हणजे मुळात तुम्हाला पहिले ते दोन इंडक्टन्स कॅल्क्युलेट करावं लागेल की कोणते आहे. आपण मानून घेऊ की पहिला इंडक्टर ज्याचं इंडक्टन्स आपण L1 कन्सिडर करू आणि दुसऱ्याचं इंडक्टन्स घेतलंय आपण L2. ठीक आहे, सुरुवातीला हे दोन कसे कनेक्ट केलेले आहे पॅरलल कॉम्बिनेशन, त्याआधी बघा इथं सिरीज कॉम्बिनेशन पण दिलेलं आहे. मग सिरीज कॉम्बिनेशन मध्ये LS इज इक्वल टू काय फॉर्म्युला लिहून दिलाय मी तुम्हाला, L1 प्लस L2. सिरीज कॉम्बिनेशन किती आहे, 10 इज इक्वल टू L1 प्लस L2 म्हणता येईल. इतकं लक्षात आलं. यावरून कोणतीतरी एक व्हॅल्यू फाइंड करा. चला आपण या L2 ला दुसऱ्या साईडला पाठवतो. मग याला असं लिहिता येईल 10 मायनस L2 इज इक्वल टू काय असेल L1, म्हणजे L1 ची व्हॅल्यू झाली दॅट इज 10 मायनस L2. ठीक आहे, एक पार्ट झाला. आता हे पॅरलल कॉम्बिनेशन मध्ये कनेक्ट केलंय. मग पॅरलल कॉम्बिनेशन मध्ये फॉर्म्युला कोणता आहे, 1/LP इज इक्वल टू 1/L1 प्लस किती असेल 1/L2. व्हॅल्यूज पुट करा. तर इथं लिहिता येईल 1 डिवायडेड बाय LP ची व्हॅल्यूज आहे 2.4 इज इक्वल टू L1. L1 ची व्हॅल्यूज काय लिहिता येईल बघा, 1 डिवायडेड बाय L1 ची व्हॅल्यूज आहे 10 मायनस L2 प्लस 1 डिवायडेड बाय L2. याला सिम्प्लिफाय करत असताना या दोघांचं तुम्ही काय करा, डिनॉमिनेटरचं LCM फाइंड करा. LCM कसं घ्याल तर L2 इंटू 10 मायनस L2. आपण क्रॉस मल्टिप्लाय करू, म्हणजे हा L2 इकडे न्यूमरेटर मध्ये येईल प्लस इकडून इकडे पाठवल्यावर किती येईल तर 10 मायनस L2 इज इक्वल टू किती दिसत आहे 1 डिवायडेड बाय 2.4.
बघा आता याला पुढे सिम्प्लिफाय करू आपण. सिम्प्लिफिकेशन साठी इथं ब्रॅकेट रिलीज करा आणि आपण या डिनॉमिनेटर मध्ये इथं जे दिसतंय ना 2.4 एक डिजिट इथं शिफ्ट करा म्हणजे न्यूमरेटर मध्ये तुम्हाला एक 0 देता येईल. तर याला असं लिहिता येईल 10 डिवायडेड बाय 24 इज इक्वल टू न्यूमरेटर किती दिसतंय L2 प्लस 10 मायनस L2 डिवायडेड बाय इथं राहील मग L2 इंटू 10 मायनस L2 म्हणता येईल. याला आपण 2 ने डिवाइड करू. 2 ने डिवाइड केला इथे किती येईल तर 5 डिवायडेड बाय 12 इज इक्वल टू बघा L2 कॅन्सल म्हणजे इथं राहील 10 डिवायडेड बाय L2 इंटू 10 मायनस L2. याला क्रॉस मल्टिप्लाय करा इथं राहील 5 इंटू L2 इंटू 10 मायनस L2 इज इक्वल टू इकडे क्रॉस मल्टिप्लाय केल्यावर 10 इंटू काय असेल 12. या 5 ला तुम्ही इकडे पाठवा इथं मल्टिप्लाय इकडे आल्यावर काय डिवाइड म्हणजे इथं लिहिता येईल L2 इंटू 10 मायनस L2 इज इक्वल टू 10 इंटू 12 डिवायडेड बाय 5. 5 ने डिवाइड करू 10 ला किती टाइम्स भाग जाईल 2 टाइम्स. इथं L2 ना मल्टिप्लाय करा म्हणजे इथं राहील 10 L2 मायनस L2 स्क्वेअर इज इक्वल टू 2 इंटू 12 दॅट इज किती होईल 24. या सगळ्या टर्म्स आपण या साईडला पाठवून घेऊ म्हणजे इथं काही नाही म्हणजे काय राहील 0 इकडे ऑलरेडी आहे 24 हा तिकडे गेल्यावर मायनस 10 L2 आणि मायनस काय प्लस L2 चा स्क्वेअर. मग रिअरेंज करा 0 इज इक्वल टू L2 स्क्वेअर मायनस 10 L2 प्लस 24. साईड चेंज करून घेऊ याला असं लिहिता येईल L2 स्क्वेअर मायनस 10 L2 प्लस 24 इज इक्वल टू 0. मग आता हे क्वाड्रॅटिक इक्वेशन झालं. L2 च्या ऐवजी पाहिजे तुम्ही x कन्सिडर करा म्हणजे x स्क्वेअर मायनस 10x प्लस काय दिसतंय 24. मग याच्या आपण आता फॅक्टर कॅल्क्युलेट करू. फॅक्टर फाइंड आउट करण्यासाठी बघा दोघांचा प्रॉडक्ट किती पाहिजे तुम्हाला 24 आणि 1 दॅट इज काय प्लस 24. मिडल टर्म किती आहे 10. आता प्रॉडक्ट प्लस पाहिजे याचा अर्थ 2च्या दोन्ही व्हॅल्यूज काय असतील तर मायनस राहील का 2च्या दोन्ही व्हॅल्यूज काय असेल प्लस राहील. मग इथं ऍडिशन जी म्हटलं आपण तर ती मिडल टर्म मायनस आहे म्हणजे 2च्या दोन्ही व्हॅल्यूज काय घेतल्या आपण मायनस. अशा 2 नंबर बघा आता इथं प्लस आहे म्हणजे इथं आपण ऍडिशन घेऊ. असे 2 नंबर तुम्ही फॅक्टर कॅल्क्युलेट केले असतील की ज्यांचा प्रॉडक्ट आहे 24 आणि ऍडिशन दॅट इज 10 म्हणू आपण. तर असे 2 नंबर कोणते तर एक तर 6 आणि 4 6 4 चा 24 आणि 6 आणि 4 चे ऍडिशन किती आहे 10. मग आपण मिडल टर्मला इथं आपण रिप्लेस करू. तर इथं असं लिहिता येईल दॅट इज L2 स्क्वेअर मायनस 10 L2 च्या ऐवजी मायनस 6 L2 मायनस 4 L2 प्लस 24 इज इक्वल टू 0. ग्रुप करा 2 च्या पेअर करू म्हणजे इथून L2 कॉमन जरी काढलं इथं राहील L2 मायनस 6 इथून मायनस 4 कॉमन काढलं राहील काय L2 मायनस 6 इज इक्वल टू 0. पहिलं ब्रॅकेट कोणतं कॉमन आहे L2 मायनस 6 दुसरं ब्रॅकेट राहील L2 मायनस 4 इज इक्वल टू काय लिहिता येईल 0. मग याला असं लिहिता येईल L2 मायनस 6 इज इक्वल टू 0 किंवा L2 मायनस 4 इज इक्वल टू 0 म्हणजे नुसतं L2 इज इक्वल टू काय राहील मायनस 6 तिकडे गेल्यावर प्लस 6 ही एक व्हॅल्यू आणि दुसरा L2 इज इक्वल टू काय असेल 4. असे 2 पार्ट्स झाले. तर आता बघा आपल्याला याच्या पुढचा पार्ट डिस्कस करायचा आहे. बघा म्हणजे L2 च्या 2 व्हॅल्यू झाल्या एक आली 6 आणि दुसरी कोणती आहे 4. यावरून आपण L1 कॅल्क्युलेट करू. आता L1 फाइंड आउट करायचं जरी असेल तर L1 चं इक्वेशन आहे आपल्याकडे काय दिसतंय बघा L1 इज इक्वल टू आपण घेतलेलं आहे किती आहे 10 मायनस L2. सुरुवातीला पुट करा वेन L2 इज इक्वल टू 6. जर L2 इज इक्वल टू 6 जरी घेतलं तर L1 इज इक्वल टू काय राहील 10 मायनस 6 10 मायनस 6 किती होईल 4. ही एक व्हॅल्यू. आता दुसरी कंडिशन घेऊ आपण वेन L2 इज इक्वल टू 4 त्यावेळेस L1 इज इक्वल टू काय असेल 10 मायनस 4 दॅट इज किती होईल 6. म्हणजे तुम्ही ऑब्झर्व जरी कराल ज्यावेळेस L2 6 आहे त्यावेळेस L1 4 आहे आणि ज्यावेळेस L2 4 आहे त्यावेळेस L1 किती आहे 6 आहे. याचा अर्थ 2 व्हॅल्यूज आहेत एक म्हणजे 4 असेल आणि दुसरं कोणतं राहील 6. मग आपल्याकडे हे फिक्स झालंय की एक तर L1 तुम्ही 4 असेल तर L2 6 राहील किंवा L1 6 असेल तर L2 काय राहील 4 राहील म्हणजे हे 2 इंडक्टर झाले. आता यामध्ये असणारा डिफरन्स पाहिजे मग दोघांमध्ये असणारा डिफरन्स L1 मायनस L2 इज इक्वल टू एक 6 आणि दुसरा कोणता आहे 4 म्हणजे L1 मायनस L2 इज इक्वल टू काय असेल मग 2. इतकं लक्षात आहे म्हणजे या दोघांमध्ये असणारा डिफरन्स किती असायला पाहिजे दॅट इज 2 हेनरी. यासाठी तर करेक्ट ऑप्शन कोणतं दिसतंय बी. कळताय तुम्हाला इथपर्यंत मुलांना इथपर्यंत लक्षात येत आहे समजलं तुम्हाला.
ओके, ईश्वरी म्हणताय कळलेलं आहे, ऑप्शन बी आलेलं आहे तुमचं. पृथ्वीराज यांचं पण ऑप्शन बी आलेलं आहे. अजून हा क्वेश्चन क्लिअर झाला मुलांना? परत एक वेळा काय, आम्ही क्वेश्चन रिपीट करतोय, नीट लक्ष द्या. क्वेश्चन विचारला गेलेला आहे 25, 23 आणि 22 ला. क्वेश्चन काय म्हणताय बघा, समजून घ्या. तर क्वेश्चन म्हणताय द इक्विव्हॅलेंट इंडक्टन्स ऑफ द टू इंडक्टर जॉईन इन पॅरलल इज. ज्यावेळेस दोन इंडक्टर जर पॅरलल मध्ये कनेक्ट जरी केले तर त्यावेळेस इक्विव्हॅलेंट इंडक्टन्स म्हणजे एलपी इज इक्वल टू दिलाय 2.4 हेनरी. नंतर तेच दोन सिरीज मध्ये कनेक्ट जरी केले तर त्यावेळेस याचं इंडक्टन्स किती आहे, 10 हेनरी. द डिफरन्स बिटवीन द टू इंडक्टन्स ऑफ द इंडक्टर इज. या दोन इंडक्टरचे जे काही कॉम्बिनेशन्स आहे यांच्या कॉम्बिनेशनचा म्हणजे जे कॉम्बिनेशन मध्ये जे काही दोन इंडक्टर आपण युज केले तर त्यांच्या इंडक्टन्स मध्ये किती डिफरन्स राहील तर तुम्हाला तो डिफरन्स कॅल्क्युलेट करायचा आहे. म्हणजे आयदर L1 मायनस L2 म्हणा किंवा L2 मायनस L1 म्हणता येईल. यासाठी बघा आपण काय केलंय की पॅरलल कॉम्बिनेशन मध्ये LP इज इक्वल टू दिला आहे त्यांनी 2.4 हेनरी, LS इज इक्वल टू किती दिलेला आहे 10 हेनरी. L1 कॅल्क्युलेट करायचा आहे, L2 फाइंड करायचा आहे. तर बघा LS दॅट इज सिरीज कॉम्बिनेशन साठी फॉर्म्युला कोणता आहे, L1 प्लस L2. सो LS इज इक्वल टू 10 इज इक्वल टू L1 प्लस L2 म्हणता येईल. इथून आपण एक व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली, L2 ला दुसऱ्या साईडला पाठवलं म्हणजे 10 मायनस L2 इज इक्वल टू काय असेल, L1. हा एक पार्ट झाला. तर दुसरं घेतलं पॅरलल कॉम्बिनेशन, फॉर्म्युला कोणता आहे 1/LP इज इक्वल टू लिहिता येईल 1/L1 प्लस काय घेऊ आपण 1/L2 म्हणता येईल. सो 1 डिवाइडेड बाय LP किती आहे 2.4 इज इक्वल टू 1 डिवाइडेड बाय L1. L1 ची व्हॅल्यू आहे 10 मायनस L2 प्लस किती असेल 1 डिवाइडेड बाय L2 म्हणून आपण. आता हा 1 डिवाइडेड बाय 2.4 तसाच ठेवला, याचा एलसीएम काढला, क्रॉस मल्टिप्लाय केलं L2 प्लस 10 मायनस L2 डिवाइडेड बाय L2 इंटू 10 मायनस L2 म्हणता येईल. एक झिरो इथं दिला, डेसिमल शिफ्ट केला म्हणजे राहील काय 10 डिवाइडेड बाय 24 इज इक्वल टू L2 प्लस 10 मायनस L2 डिवाइडेड बाय तर L2 इंटू 10 मायनस L2 म्हणता येईल. तर L2 कॅन्सल झालं म्हणजे इथं राहील 2 न डिवाइड केल्यावर 5 डिवाइडेड बाय 12 इज इक्वल टू 10 डिवाइडेड बाय L2 इंटू 10 मायनस L2. क्रॉस मल्टिप्लाय करा म्हणजे 5 इंटू L2 इंटू 10 मायनस L2 इज इक्वल टू 10 इंटू 12. या 5 ला इकडे पाठवला आपण म्हणजे राहील L2 इंटू 10 मायनस L2 इज इक्वल टू 10 इंटू 12 डिवाइडेड बाय 5. 5 ने 10 ला डिवाइड केला किती वेळेस भाग जाईल 2 टाइम्स. सो इथं मल्टिप्लाय केलं 10 L2 मायनस L2 स्क्वेअर इज इक्वल टू 2 इंटू 12 दॅट इज 24. सगळे इकडे ट्रान्सफर करा म्हणजे 0 इज इक्वल टू 24 मायनस 10 L2 प्लस L2 स्क्वेअर दॅट इज 0 इज इक्वल टू L2 स्क्वेअर मायनस 10 L2 प्लस 24. साईड चेंज केल्यावर काय होईल L2 स्क्वेअर मायनस 10 L2 प्लस 24 इज इक्वल टू काय असेल 0. आता याला आपण सिम्प्लिफाय करू. तर कसं सिम्प्लिफिकेशन कराल बघा, मिडल टर्म काय दिसतंय तुम्हाला -10 आणि दोघांचा प्रॉडक्ट ए आणि सी चा किती आहे 24. फॅक्टर कॅल्क्युलेट करू. असे दोन नंबर ज्यांचा प्रॉडक्ट 24 आणि ऍडिशन -10 पाहिजे तर -6 आणि -4. तर मिडल टर्मला आपण चेंज केलंय म्हणजे इथं लिहिता येईल L2 स्क्वेअर मायनस 6L2 मायनस 4L2 प्लस 24 इज इक्वल टू 0. इथून L2 कॉमन जरी काढलं तर राहील काय L2 मायनस 6, इथून -4 कॉमन काढा म्हणजे इथं राहील L2 मायनस 6 इज इक्वल टू काय असेल 0. एक ब्रॅकेट आलं L2 मायनस 6, दुसरा आहे L2 मायनस 4 इज इक्वल टू 0. याचाच अर्थ L2 मायनस 6 इज इक्वल टू 0 किंवा L2 मायनस 4 इज इक्वल टू 0 मीन्स L2 इज इक्वल टू 6 किंवा L2 इज इक्वल टू काय असेल 4. ठीक आहे. आता बघा तर याच्या पुढचा पार्ट. तर L2 च्या दोन व्हॅल्यू झाल्या, एक आली 6 आणि दुसरा आहे 4. ज्यावेळेस आपण L2 इज इक्वल टू 6 पुट करू त्यावेळेस L1 किती आला 4 आणि ज्यावेळेस L2 इज इक्वल टू 4 पुट करू त्यावेळेस L1 किती आहे 6. याचा अर्थ दोन व्हॅल्यूज आहे, एक तर 4 आणि दुसरं कोणता आहे 6. मग दोघांमध्ये असणारा डिफरन्स दॅट इज L1 मायनस L2 इज इक्वल टू 6 मायनस 4 किंवा यालाच काय म्हणता येईल 2 म्हणू आपण. इतकं लक्षात येत आहे, हे कळालं तुम्हाला? तर ठीक आहे. बघा नेक्स्ट क्वेश्चन वरती वर्क करू मग आपण. लक्ष द्या काय दिलेला आहे, क्वेश्चन काय म्हणताय. हा क्वेश्चन विचारला गेलेला आहे 2025 ला. बघा क्वेश्चन काय म्हणताय, द सेल्फ इंडक्टन्स ऑफ एन एअर कोर इंडक्टर इज 0.02 मिली हेनरी. सेल्फ इंडक्टन्स दॅट इज L इज इक्वल टू दिलाय 0.02 मिली हेनरी. कन्वर्ट करून घ्या, L इज इक्वल टू 0.02 इंटू 1 मिली हेनरी म्हणजे 10⁻³ हेनरी किंवा L इज इक्वल टू 2 इंटू 10⁻⁵ हेनरी. पुढे काय म्हणताय बघा,
by introducing an iron core into inductor. या इंडक्टर मध्ये एक आयरनची कोर आपण इंट्रोड्यूस केली आहे. द सेल्फ इंडक्टन्स इन्क्रीज टू 20 मिली हेनरी. म्हणजे पहिले हे इंडक्टन्स L1 इज इक्वल टू 0.02 मिली हेनरी होतं. आता हेच इंडक्टन्स झालेलं आहे 20 मिली हेनरी. याला कन्वर्ट करा 20 इंटू 10⁻³ हेनरी. तर पुढे काय म्हणताय बघा, द रिलेटिव्ह परमॅबिलिटी ऑफ द कोर यूज इज. आपल्याला कोरची रिलेटिव्ह परमॅबिलिटी दॅट इज म्यू आर फाइंड आउट करायचं आहे. आता म्यू आर फाइंड आउट करण्यासाठी तुम्ही सुरुवातीला म्यू कॅल्क्युलेट करा. तर सुरुवातीला बघा तुम्ही म्यू कसं कॅल्क्युलेट कराल पहिले ते समजून घ्या. तर एक सेल्फ इंडक्टन्सचा फॉर्म्युला तुम्हाला माहित आहे. तर कोणता, तर सेल्फ इंडक्टन्स दॅट इज L इज इक्वल टू, एक जनरल फॉर्म्युला आहे कोणता, μ0 इथं राहील n चा स्क्वेअर इंटू एरिया इंटू काय असेल दॅट इज लेंथ म्हणता येईल. बघा तर सेल्फ इंडक्टन्स इज इक्वल टू फॉर्म्युला कोणता आपला, दॅट इज L इज इक्वल टू, तर μ0 n चा अर्थ आहे नंबर ऑफ टर्न्स n स्क्वेअर a डिवायडेड बाय काय म्हणता येईल L म्हणू. इथं स्मॉल n घ्या किंवा याच्याऐवजी कॅपिटल N पण घेता येईल. मग आता रिलेशन जे म्हटलं आपण तर हे झालं फॉर एअर मीडियम. ठीक आहे. आणि दुसरं एखादं मीडियम जरी कन्सिडर जरी केलं तर त्याच्याऐवजी हीच व्हॅल्यू किती राहील, दॅट इज म्यू असेल. तर बाकीच्या सगळ्या टर्म जर तुम्ही कॉन्स्टंट जर बघा, याला आपण सुरुवातीला लिहिता येईल. पहिले कोणतं दिलेलं आहे, एअर मीडियम दिलेला आहे. मग एअर साठी आपण इथं L1 इज इक्वल टू μ0 इंटू n स्क्वेअर a डिवायडेड बाय काय लिहिता येईल L. याला दिलं इक्वेशन नंबर 1. दुसऱ्या वेळेस काय म्हटलेलं, एक आयरनची कोर टाकलेली आहे म्हणजे हेच इंडक्टन्स L2 इज इक्वल टू μ0 च्या ऐवजी काय राहील म्यू n स्क्वेअर a डिवायडेड बाय L. याला दिलं इक्वेशन 2. तर आपल्याला म्यू आर फाइंड आउट करायचं आहे. तर सुरुवातीला इथून एक रिलेशन लिहून घेऊ आपण. तर इक्वेशन 1 डिवायडेड बाय इक्वेशन 2 घेऊ. मग इक्वेशन 1 डिवायडेड बाय इक्वेशन 2 काय राहील, L1 डिवायडेड बाय L2 इज इक्वल टू, याला असं लिहिता येईल μ0 n स्क्वेअर a डिवायडेड बाय L डिवायडेड बाय म्यू इंटू n स्क्वेअर a डिवायडेड बाय काय लिहिता येईल L. वाचलेला सगळ्या टर्म्स कॅन्सल होतील म्हणजे n स्क्वेअर a आणि L हे सगळं कॅन्सल होईल. म्हणजे इथं बाकी काय राहील, तर L1 डिवायडेड बाय L2 इज इक्वल टू, इथं काय दिसतंय μ0 डिवायडेड बाय म्यू म्हणू आपण. ठीक आहे. आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे म्यू आर. मग म्यू आर इज इक्वल टू काय होते, म्यू डिवायडेड बाय μ0 नाही का. तर म्यू डिवायडेड बाय μ0 जरी म्हटलं तर याचा रेसिप्रोकल घेऊ आपण. म्हणजे इथं रेसिप्रोकल घेतल्यावर इथं असं लिहिता येईल म्यू आर इज इक्वल टू, बघा इथं μ0 डिवायडेड बाय म्यू आहे, रेसिप्रोकल घेतल्यावर काय येईल L2 डिवायडेड बाय L1. सो म्यू आर इज इक्वल टू बघा L2 ची व्हॅल्यूज किती दिसत आहे 20 इंटू 10⁻³ डिवायडेड बाय L1 ची व्हॅल्यूज किती आहे 2 इंटू 10⁻⁵. इथं लिहाल मग म्यू आर इज इक्वल टू बघा 2 ने डिवाइड केल्यावर किती होईल 10 इंटू -5 वर गेल्यावर काय येईल +5 आणि -3 टोटल किती होईल +2 जरी म्हणाल तर यावरती आपण 2 झिरो देऊ म्हणजे 10 वरती 2 झिरो दॅट इज म्यू आर इज इक्वल टू किती असायला पाहिजे 1000. करताय म्हणजे यासाठी करेक्ट ऑप्शन कोणता असेल डी. व्हेरी गुड. सार्थकचा ऑप्शन डी आलेला आहे, सिद्धीचं डी आलेला आहे, रुचाचं डी आलेला आहे, वेदांग सदावर्तेचा ऑप्शन डी आलेला आहे, ईश्वरी अनाचा ऑप्शन डी आलेला आहे, ऋतुजा भुजाडेचा डी, पवन वाडकेचा ऑप्शन डी आलेला आहे, नूतन महालेचा ऑप्शन डी आलेला आहे, आनंद उगलेचा ऑप्शन डी आलेला आहे. व्हेरी गुड. म्हणजे जवळपास आहे ना मॅक्झिमम प्रतीक्षा काळेचा पण ऑप्शन डी आलेला म्हणजे मॅक्झिमम जणांना हा क्वेश्चन समजलेला आहे. ठीक आहे. तर नेक्स्ट क्वेश्चन वरती वर्क करू. मग बघा पुढचा क्वेश्चन काय दिलेला आहे. तर हा क्वेश्चन समजून घ्या आणि काय म्हटलेलं आहे. तर नेक्स्ट क्वेश्चन बघा आणि काय दिलेला आहे. तर अ कॉइल इज वाउंड, आणि हा क्वेश्चन विचारला गेलेला आहे सीईटी 2025 ला. त्यांचं म्हणणं आहे अ कॉइल इज वाउंड ऑन अ कोर ऑफ अ रेक्टँग्युलर क्रॉस सेक्शन. एक कॉइल जी आहे
तर एका रेक्टँग्युलर कोरला काय केलेली आहे त्यांनी गुंडाळलेली आहे. इफ ऑल द लिनियर डायमेन्शन ऑफ द कोर आर इन्क्रीज बाय अ फॅक्टर 3, सगळे डायमेन्शन जर 3 ने इन्क्रीज जरी केला तर रेक्टँग्युलर कॉईल आहे म्हणजे लेंथ 3 ने इन्क्रीज होईल, ब्रेथ सुद्धा कितीने इन्क्रीज होणार आहे, 3 नेच इन्क्रीज होईल. अँड द नंबर ऑफ टर्न्स पर युनिट लेंथ ऑफ द कॉईल रिमेन सेम, म्हणजे नंबर ऑफ टर्न्स पर युनिट लेंथ म्हणजे स्मॉल n1 इज इक्वल टू स्मॉल n2 आहे. नंबर ऑफ टर्न्स पर युनिट लेंथ सेम दिलेला आहे. तर रिमेन सेम. द सेल्फ इंडक्टन्स इन्क्रीज बाय अ फॅक्टर, तर सेल्फ इंडक्टर कितीने इन्क्रीज होईल, म्हणजे पहिलं सेल्फ इंडक्टन्स L1 इज इक्वल टू L घेतलंय तर L2 ची व्हॅल्यूज तुम्हाला कॅल्क्युलेट करायची आहे. आता सेल्फ इंडक्टन्सचा फॉर्म्युला तुम्हाला माहित आहे, L इज इक्वल टू, बघा याच्या आधीच्या क्वेश्चन मध्ये आपण लिहिलं होतं, काय लिहून दिलंय मी, L इज इक्वल टू μ0 n1 a डिवायडेड बाय काय असेल L. इथं लिहाल μ0, इथं फक्त कॅपिटल N त्याचा स्क्वेअर, इथं a डिवायडेड बाय काय असेल L. तर याला आपण L ला जर आपण किंवा इथं जरी म्हणा याला पाहिजे तुम्ही स्मॉल n न पण रिप्लेस करू शकता. तर हे लेंथ पण जे काही आहे तर μ0 n स्क्वेअर a डिवायडेड बाय काय म्हणता येईल, इथं लेंथ, ऍक्च्युली हे लेंथ पर युनिट लेंथ आपण कन्सिडर जरी केलं तर हे लेंथ नसली तरी चालेल. ठीक आहे. तर डायमेन्शन जे आहे आता याला जर लिहायचं जरी झालं तर इथं L1 इज इक्वल टू μ0 n1 आणि इथं लिहिता येईल a1, याला दिलं इक्वेशन 1. सेकंड कसं लिहाल, L2 इज इक्वल टू μ0, इथं राहील n2 स्क्वेअर इंटू काय असेल a2 इक्वेशन 2. या दोघांमध्ये तर लेंथच्या फॉर्म मध्ये जे तुम्हाला इक्वेशन्स दिलेलं आहे, रिलेशन काय म्हणताय की इथं बघा n स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये, हे जर कॅपिटल N च्या स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये, जर का मला इथं n स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये लिहायचं आहे, नीट लक्ष द्या बाळांनो, या क्वेश्चनला आपण थोडस असं लिहून घेऊ. बघा μ0 n स्क्वेअर a डिवायडेड बाय काय होते L, याच्या न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला जर तुम्ही स्मॉल l न मल्टिप्लाय केलं तर याला असं लिहिता येईल μ0 n स्क्वेअर a इंटू L डिवायडेड बाय L इंटू L काय येईल L स्क्वेअर. सो n स्क्वेअर बाय n स्क्वेअर ॲज n इज इक्वल टू कॅपिटल N डिवायडेड बाय L, नंबर ऑफ टर्न्स पर युनिट लेंथ ज्याने म्हटलेलंच आहे. मग इथं लिहिता येईल L इज इक्वल टू μ0, इथं होईल n स्क्वेअर a इंटू काय लिहिता येईल L म्हणू आपण. ठीक आहे. आता यामध्ये पण दोन पार्ट्स आहे. लेंथ जरी म्हणाल तर ही रेक्टँग्युलर कॉईल आहे, म्हणजे इथं एरिया म्हणजेच काय, लेंथ इंटू ब्रेथ इंटू काय असेल L म्हणू आपण. मग याला सिम्प्लिफाय जरी केलं, इक्वेशन असं लिहिता येईल L इज इक्वल टू μ0, बघा हा n स्क्वेअर तसाच ठेवलाय, L इंटू L, L स्क्वेअर इंटू काय लिहिता येईल B. मग पहिल्यासाठी कंडिशन काय राहील, L1 इज इक्वल टू μ0 n1 स्क्वेअर, इथं L1 स्क्वेअर इंटू इथं B1, इक्वेशन 1. सेकंड केस कशी लिहाल, L2 इज इक्वल टू μ0 n2 स्क्वेअर L2 स्क्वेअर B2, इक्वेशन 2. हे करताय का, आपल्याला कॅल्क्युलेट काय करायचं आहे, L2 फाइंड करायचं आहे. सो इक्वेशन 2 डिवायडेड बाय इक्वेशन 1 घ्या. ठीक आहे, म्हणजे याला असं लिहिता येईल L2 डिवायडेड बाय L1 इज इक्वल टू μ0 n2 स्क्वेअर L2 स्क्वेअर B2 डिवायडेड बाय μ0 n1 स्क्वेअर L1 स्क्वेअर, इथं राहील B1. यातलं μ0 n स्क्वेअर आणि हे कॅन्सल होऊन जाईल. ठीक आहे, म्हणजे इथं L2 डिवायडेड बाय L1 इज इक्वल टू, बघा त्यांनी काय म्हटलेलं, सगळे डायमेन्शन काय केलंय की 3 नी इन्क्रीज केलेले. आता डायमेन्शन 3 ने इन्क्रीज जरी झाले, म्हणजे याची जे लेंथ आहे ही काय येईल 3 टाइम्स ऑफ L म्हणता येईल, त्याचा स्क्वेअर, आणि ब्रेथ सुद्धा किती असेल 3B डिवायड बाय इथं लेंथ किती राहील ओरिजिनल L, त्याचा स्क्वेअर आणि काय असेल B. सिम्प्लिफिकेशन करू आपण, म्हणजे इथं राहील L2 डिवायडेड बाय बघा L1 ची व्हॅल्यूज किती आहे L इज इक्वल टू, स्क्वेअरिंग केल्यावर काय येईल 9L स्क्वेअर इंटू 3B डिवायडेड बाय L स्क्वेअर इंटू B. L स्क्वेअर कॅन्सल, B कॅन्सल होऊन जाईल, म्हणजे L2 डिवायडेड बाय L इज इक्वल टू 9 3 27, क्रॉस मल्टिप्लाय करा, म्हणजे L2 इज इक्वल टू 27 ऑफ L, म्हणजे कितीने इन्क्रीज व्हायला पाहिजे, 27 टाइम्स इन्क्रीज व्हायला पाहिजे. इथं ऑप्शन दिलेला नाहीये, तर 1/6 आहे, 1 आहे, 3 आहे आणि 9 आहे. इथं ऍक्च्युअली प्रिंट मिस्टेक झालेली आहे ना, ऍक्च्युअली याचा आन्सर किती येत आहे 27 ऑफ L म्हणता येईल. हे करताय तुम्हाला.
मुलांना इथपर्यंत लक्षात येत आहे? क्वेश्चन समजून घ्या. परत एक वेळा काय ना की रिपीट करतो. त्यांनी काय म्हटलेलं आहे? अ कॉइल इज वाउंड ऑन अ रेक्टँग्युलर क्रॉस सेक्शन. ठीक आहे. इफ ऑल द लिनियर डायमेन्शन ऑफ द कोर आर इनक्रीज बाय फॅक्टर 3, म्हणजे लेंथ इनक्रीज झाली 3 नी, याला असं लिहितील बघा, इनिशियल लेंथ L1 इज इक्वल टू L, तर फायनल लेंथ किती होईल? 3L. इनिशियल याची ब्रेथ B1 इज इक्वल टू काय राहील? B, तर फायनल असेल दॅट इज 3B. ठीक आहे. तर त्यांनी काय म्हटलेलं आहे की नंबर ऑफ टर्न्स पर युनिट लेंथ ऑफ द कॉइल रिमेन सेम. तर विचारलाय सेल्फ इंडक्टन्स काय राहील? इनिशियली सेल्फ इंडक्टन्स L1 इज इक्वल टू L घेतलंय, फायनल सेल्फ इंडक्टन्स काय घेतलंय? L2. तर फॉर्म्युला आहे म्यू 0 आणि L इज इक्वल टू म्यू 0 n स्क्वेअर A डिवायडेड बाय L. आपल्याला स्मॉल n च्या फॉर्म मध्ये घेऊन यायचं आहे, तर न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला L न मल्टिप्लाय करा. सो कॅपिटल L इज इक्वल टू म्यू 0 n स्क्वेअर A इंटू L डिवायडेड बाय L इंटू L काय होईल? L स्क्वेअर. सो बघा, n डिवायडेड बाय L म्हणजे स्मॉल n. जर आम्ही याचा स्क्वेअरिंग जरी केला तर n स्क्वेअर L स्क्वेअर म्हणजे किती होईल? n स्क्वेअर. याच्या ऐवजी n स्क्वेअर ठेवलाय, म्हणजे L इज इक्वल टू म्यू 0 n स्क्वेअर A इंटू काय असेल? L. या A ला रिप्लेस करा. एरिया म्हणजे काय? लेंथ इंटू ब्रेथ म्हणता येईल. सो L इज इक्वल टू म्यू 0 n स्क्वेअर L इंटू B इंटू L म्हणू आपण. सो कॅपिटल L इज इक्वल टू लिहाल म्यू 0 n स्क्वेअर L स्क्वेअर इंटू B. पहिले इक्वेशन राहील L1 इज इक्वल टू म्यू 0 n1 स्क्वेअर L1 स्क्वेअर इंटू B1 इक्वेशन 1. दुसरं लिहिता येईल L2 इज इक्वल टू म्यू 0 n2 स्क्वेअर L2 स्क्वेअर B2, याला दिलं इक्वेशन 2. सो इक्वेशन 2 डिवायडेड बाय इक्वेशन 1 म्हणजे L2 डिवायडेड बाय L1 इज इक्वल टू इतर म्यू 0 n2 स्क्वेअर इंटू L2 स्क्वेअर इंटू B2 डिवायडेड बाय म्यू 0 n1 स्क्वेअर L1 स्क्वेअर इंटू काय असेल? B1. म्हणजे L2 डिवायडेड बाय L1 ची व्हॅल्यू L इज इक्वल टू याच्या ऐवजी असेल 3L त्याचा स्क्वेअर इंटू काय असेल? 3B डिवायडेड बाय L स्क्वेअर इंटू काय राहील? B. L स्क्वेअर B कॅन्सल होऊन जाईल, दॅट इज 3 2 चा काय? सॉरी 9 3 चा 27, म्हणजे L2 बाय L इज इक्वल टू 27 किंवा क्रॉस मल्टिप्लाय करा म्हणजे L2 इज इक्वल टू 27 ऑफ काय म्हणता येईल? L म्हणून. कळताय? ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघा. पुढचा क्वेश्चन काय दिलेला आहे? हा क्वेश्चन विचारला गेलेला आहे CET 2025 ला. बघा काय म्हणणं आहे यांचं. टू आयडेंटिकल कॉइल इंडक्टन्स L, दोन कॉइल्स आहे ज्यांचं इंडक्टन्स L दिलेला आहे, म्हणजे L1 इज इक्वल टू L2 इज इक्वल टू L आहे. समजून घ्या. जॉईन इन सिरीज आर प्लेस व्हेरी क्लोज टू इच अदर such that the winding direction of the one coil is exactly opposite to that of the other coil. बघा, पहिल्याच्या वाइंडिंगची डायरेक्शन ही दुसऱ्याच्या काय? अपोजिट आहे. म्हणजे नॅचरलची गोष्ट आहे, दोघांचा जरी इंडक्टन्स सेम जरी असेल भलाई मॅग्निट्यूड वाईज, बघा L1 इज इक्वल टू L जरी म्हटलं तर L2 इज इक्वल टू किती असायला पाहिजे? मग मायनस असेल, कारण करंटची डायरेक्शन बदलल. सो डेफिनेटली काय ना की असं इंडक्टन्स सुद्धा काय चेंज होईल. तर द नेट इंडक्टन्स आता रिझल्टंट इंडक्टन्स L इज इक्वल टू कॉम्बिनेशन कोणता आहे? सिरीज कॉम्बिनेशन. सिरीज कॉम्बिनेशन साठी फॉर्म्युला कोणता आहे? L1 प्लस L2. L1 ची व्हॅल्यू L आणि L2 ची व्हॅल्यू किती? मायनस L, म्हणजे L मायनस L काय होऊन जाईल? 0. म्हणजे रिझल्टंट इंडक्टन्स इन सिरीज कॉम्बिनेशन किती असायला पाहिजे? 0. यासाठी करेक्ट ऑप्शन कोणता असेल? ऑप्शन सी म्हणू आपण. कळताय? ओके. आकांक्षा चव्हाण, वेदांग सदावर्ते यांचा ऑप्शन सी आलेला आहे. अजून ऋतुजा बुजाडेचा ऑप्शन सी आलाय. व्हेरी गुड. बाकीचे मुलं, प्रतीक्षा काळेचा ऑप्शन सी आलेला आहे. अमृता वडाडकरचा ऑप्शन सी आलेला आहे. आनंद उगलेचा ऑप्शन सी आलेला आहे. तर समजलाय तुम्हाला? तर बघा, नेक्स्ट क्वेश्चन वरती वर्क करू मग आपण. पुढचा क्वेश्चन लक्षात घ्या. हा क्वेश्चन विचारला गेलेला आहे CET 2025 ला. क्वेश्चन समजून घ्या काय म्हणणं आहे यांचं. व्हॉट इज द मिनिमम व्हॅल्यू ऑफ इंडक्टन्स? इंडक्टन्सची कोणती व्हॅल्यू पाहिजे आपल्याला? मिनिमम व्हॅल्यूज दॅट कॅन बी ऑप्टेड बाय कंबायनिंग 3 इंडक्टन्स ऑफ द, बघा पहिल्याचं इंडक्टन्स आहे L1 इज इक्वल टू 1 हेनरी, दुसऱ्याचं दिलेलं आहे 2 हेनरी, तिसऱ्याचं दिलेलं आहे 3 हेनरी. हे तीनही कनेक्ट जरी केले तर रिझल्टंट आपल्याला व्हॅल्यूज काय पाहिजे? कमीत कमी पाहिजे. आता सिरीज कॉम्बिनेशन मध्ये व्हॅल्यूज इन्क्रीज होते आणि पॅरलल कॉम्बिनेशन मध्ये हीच व्हॅल्यू काय होते? डिक्रीज होत आहे. सो आपल्याला कमीत कमी पाहिजे म्हणजे पॅरलल कॉम्बिनेशनची व्हॅल्यूज तुम्हाला फाइंड करायचंय, दॅट इज LP कॅल्क्युलेट करायचंय. फॉर्म्युला कोणता घ्याल मग? 1 बाय LP इज इक्वल टू 1 बाय L1 प्लस 1 बाय L2 प्लस 1 बाय L3.
सो इथं लिहिता येईल 1 डिवायडेड बाय LP इज इक्वल टू बघा 1 डिवायडेड बाय L1 आहे 1 प्लस 1 डिवायडेड बाय L2 आहे 2 प्लस 1 डिवायडेड बाय 3. सो 1 बाय LP इज इक्वल टू बघा तिघांचं डिनॉमिनेटर सेम करून घेऊ. याला पहिले 6 न मल्टिप्लाय करा 6 डिवायडेड बाय 6, याला 3 न 3 डिवायडेड बाय 6 आणि याला 2 न 2 डिवायडेड बाय 6. डिनॉमिनेटर सेम आहे म्हणजे न्यूमरेटरची ऍडिशन करू आपण. सो 1 डिवायडेड बाय LP इज इक्वल टू 6 प्लस 5 11 डिवायडेड बाय 6 म्हणजे LP इज इक्वल टू 6 डिवायडेड बाय 11 हेनरी. म्हणजे मिनिमम याचं इंडक्टन्स किती असायला पाहिजे 6 डिवायडेड बाय 11 हेनरी. बरोबर आहे बघा. सिद्धीचा ऑप्शन डी आलेला आहे, भावेश आढावचा ऑप्शन डी आलेला आहे, रुचाचं डी, वेदांगचं डी, पवन वाडकेचं ऑप्शन डी आलेलं आहे. अजून करताय मुलांना हे समजलंय. तर ऋतुजा भुजाडेचं पण ऑप्शन डी आलेलं आहे. व्हेरी गुड. इतकं लक्षात आलं असेल तुम्हाला. तर नेक्स्ट क्वेश्चन वरती वर्क करू. बघा पुढचा क्वेश्चन समजून घ्या काय दिलेला आहे. हा क्वेश्चन विचारला गेलेला आहे सीईटी 2025 लाच. बघा क्वेश्चन काय म्हणताय, 2 इंडक्टर ऑफ 80 मिली हेनरी इच म्हणजे दोघांचं पण इंडक्टन्स किती दिलेलं आहे 80 मिली हेनरीच आहे. म्हणजे L1 इज इक्वल टू 80 मिली हेनरी, दॅट इज 80 इंटू 10 रेज टू पॉवर -3 हेनरी, किंवा L1 इज इक्वल टू 8 इंटू 10 रेज टू पॉवर -2 हेनरी. देन L2 पण तेवढंच आहे. आर जॉईन इन पॅरलल, दोन्ही कसे जोडलेले आहेत पॅरलल कॉम्बिनेशन मध्ये. द करंट पासिंग थ्रू द कॉम्बिनेशन इज, या पूर्ण कॉम्बिनेशन मधून पास होणारा टोटल करंट दॅट इज I इज इक्वल टू 2.1 एम्पियर आहे. द एनर्जी स्टोअर इन धिस कॉम्बिनेशन ऑफ द इंडक्टर इज, तर या इंडक्टरच्या कॉम्बिनेशन मध्ये टोटल किती एनर्जी स्टोअर राहील तर ती एनर्जी स्टोअर आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. दॅट इज एनर्जी स्टोअर इन अ कॅपॅसिटर फॉर्म्युला कोणता आहे 1/2 L इंटू काय होते I स्क्वेअर. तर सुरुवातीला काय करू आपण, तर रिझल्टंट इंडक्टन्स कॅल्क्युलेट करून घेऊ. कोणतं कॉम्बिनेशन आहे पॅरलल कॉम्बिनेशन. मग पॅरलल कॉम्बिनेशन साठी फॉर्म्युला कोणता आहे 1/LP इज इक्वल टू 1/L1 प्लस 1/L2, दॅट इज 1 डिवायडेड बाय 8 इंटू 10 रेज टू पॉवर -2 प्लस 1 डिवायडेड बाय 8 इंटू 10 रेज टू पॉवर -2. न्यूमरेटर मध्ये ऍडिशन होईल 1 प्लस 1 डिवायडेड बाय 8 इंटू 10 रेज टू पॉवर -2, दॅट इज 2 डिवायडेड बाय 8 इंटू 10 रेज टू पॉवर -2 म्हणजे 1/LP इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय 4 इंटू 10 रेज टू पॉवर -2. रेसिप्रोकल घ्या, LP न्यूमरेटर मध्ये जाईल म्हणजे LP इज इक्वल टू इथं लिहिता येईल 4 इंटू 10 रेज टू पॉवर -2 हेनरी. हे झालं रिझल्टंट इंडक्टन्स नाही का. तर आता बघा आपल्याला एनर्जी स्टोअर पाहिजे म्हणजे एनर्जी स्टोअरचा फॉर्म्युला आहे 1/2 L इंटू काय होईल I स्क्वेअर. बघा मुलांचं ऑप्शन यायला लागले. तर रुचाचं म्हणणं आहे की ऑप्शन सी आहे. बघू आपण चेक करू. तर U इज इक्वल टू फॉर्म्युला आहे 1/2 L इंटू I स्क्वेअर. सो इथं लिहिता येईल दॅट इज 1/2 L आहे 4 इंटू 10 रेज टू पॉवर -2 आणि I दिलेला आहे 2.1 त्याचा स्क्वेअर. 2 न डिवाइड केला 2 इंटू 10 रेज टू पॉवर -2 इंटू 2.1 इंटू 2.1. कॅल्क्युलेशन करू 2.1 इंटू 2.1 पहा ना इथं 1 2 देन 2 आणि 4 दॅट इज 1 4 4 2 डिजिट नंतर डेसिमल पॉइंट. तर याला परत 2 न मल्टिप्लाय जरी केला आपण तर 2 8 म्हणजे 8.82 इथं लिहिता येईल मग 8.82 इंटू 10 रेज टू पॉवर -2 जूल. म्हणजे म्हणता येईल की एनर्जी स्टोअर इन दिस कॉम्बिनेशन किती असायला पाहिजे 8.8. करेक्ट आहे. सिद्धीचा ऑप्शन सी आलेला आहे, पवनचं सी, सुमित मोरे सी, ऋतुजा भुजाडे सी. म्हणजे यासाठी करेक्ट ऑप्शन कोणता आहे दॅट इज सी 8.82 इंटू 10 रेज टू पॉवर -2 जूल म्हणता येईल. वेदांग सदावर्ते सी आलेला आहे, प्रतीक्षा काळेचा ऑप्शन सी आलेला आहे. तर बघा आता पुढच्या क्वेश्चन वरती वर्क करू आपण. काय म्हणणं यांचं. नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणताय बघा, द मॅग्नेटिक पोटेन्शियल एनर्जी स्टोअर इन अन इंडक्टर. तर इंडक्टर मध्ये असणारी मॅग्नेटिक पोटेन्शियल एनर्जी दॅट इज U इज इक्वल टू 18 मिली जूल आहे.
याला असं लिहिता येईल 18 इंटू 10⁻⁻⁴ काय होईल -3 जूल. ठीक आहे. वेन द करंट इन द इंडक्टर इज, इंडक्टर मधून पास होणारा करंट दिलेला आहे I इज इक्वल टू 60 मिली एम्पियर. यालाही कन्वर्ट करू आपण 60 इंटू 10⁻⁻³ एम्पियर. द इंडक्टन्स ऑफ द इंडक्टर इन हेनरी, तर इंडक्टर कॅल्क्युलेट करायचं आहे म्हणजे एल पाहिजे. फॉर्म्युला कोणता घ्यायला माहित आहे, यू इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे 1/2 एल इंटू काय होते I². व्हॅल्यूज पुट करू आपण. तर यू ची व्हॅल्यूज दिलेली आहे 18 इंटू 10⁻³ इज इक्वल टू 1/2 इंटू बघा एल आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. राहिला प्रश्न करंट आय ची व्हॅल्यूज किती दिलेली आहे 60 इंटू 10⁻³ त्याचा स्क्वेअर. एक झिरो कट करून घेऊ म्हणजे इथं असं लिहिता येईल 18 इंटू 10⁻³ इज इक्वल टू 1/2 एल इंटू, तर इथं लिहाल मग 6 इंटू 10⁻² त्याचा स्क्वेअर. आता बघा याचा स्क्वेअरिंग करून घेऊ. याला असं लिहिता येईल 1/2 एल इंटू 6 चा स्क्वेअर 36 इंटू 10⁻³ किती होईल -4. 2 न डिवाइड केलं 36 ला किती वेळेस भाग जाईल 18, म्हणजे 18 इंटू 10⁻³ इज इक्वल टू एल इंटू 18 इंटू 10⁻⁴. या सगळ्या टर्मला आपण इकडे पाठवू. इथं मल्टिप्लाय इकडे आल्यावर काय डिवाइड, म्हणजे याला असं लिहिता येईल 18 इंटू 10⁻³ डिवायडेड बाय 18 इंटू 10⁻³ किती होईल -4 इज इक्वल टू काय लिहिता येईल एल. बघा 18 कॅन्सल. आपण साईड चेंज जरी केली याला लिहिता येईल एल इज इक्वल टू बघा -4 न्यूमरेटर मध्ये गेल्यावर किती होईल +4, -3 +4 म्हणजे किती होईल +1, आणि 10⁻+1 म्हणजे किती असायला पाहिजे 10 हेनरी. म्हणजे याचं सेल्फ इंडक्टन्स किती असायला पाहिजे 10 हेनरी. यासाठी करेक्ट ऑप्शन कोणता आहे सी. बघा बऱ्याच मुलांचं ऑप्शन आधीच आलेलं आहे. नूतन महालेचं सी आलेलं आहे, अमृताचं सी, सिद्धी सी, रुचा सी, ईश्वरी सी, वेदांग सी, ऋतुजा भुजाडे सी. व्हेरी गुड. तर मॅक्झिमम जणांचा आन्सर किती आलेला आहे ऑप्शन सी. कळताय. तर नेक्स्ट क्वेश्चन वरती वर्क करू आपण. पुढचा क्वेश्चन समजून घ्या. हा क्वेश्चन विचारला गेलेला आहे सीईटी 2025 लाच. बघा काय म्हणताय. द टू सर्किट ए अँड बी, दोन सर्किट आहे, पहिलं ए आहे दुसरं बी आहे, आर कनेक्टेड टू आयडेंटिकल डीसी सोर्स इच ऑफ ईएमएफ. प्रत्येकाचं ईएमएफ दिलेला आहे. किती आहे प्रत्येकाचं ईएमएफ 10 व्होल्ट. सेल्फ इंडक्टन्स ऑफ द सर्किट ए अँड बी आर रिस्पेक्टिव्हली. पहिल्याचं सेल्फ इंडक्टन्स दिलाय 10 मिली हेनरी, दुसऱ्याचं यांनी मेन्शन केलेलं नाहीये. बघा पहिल्याचं सेल्फ इंडक्टन्स तुम्हाला दिलेला आहे L1 इज इक्वल टू 10 मिली हेनरी आणि दुसऱ्याचं सुद्धा 10 मिली हेनरीचा. इथं जे मिस झालेलं आहे LB इज इक्वल टू सुद्धा 10 मिली हेनरीच आहे. तर बघा द टोटल रेजिस्टन्स ऑफ इच सर्किट इज, प्रत्येक सर्किटचं इंडिव्हिज्युअल रेजिस्टन्स आहे 40 ओहम. तर विचारला आहे द रेशो ऑफ एनर्जी कंझ्युम इन सर्किट ए and circuit B to build up a current to steady value is. एनर्जीचा रेशो तुम्हाला पाहिजे म्हणजे U1 डिवायडेड बाय U2 पाहिजे. जे दिलेला आहे बघा U1 डिवायडेड बाय U2 म्हणा किंवा UA डिवायडेड बाय UB लिहिता येईल आपल्याला. तर पहिला A आहे आणि दुसरा B आहे. बघा ईएमएफ दिलेला आहे, व्होल्टेज दिलेला आहे. तर पहिल्यासाठी इथं लिहिता येईल ईएमएफ EA किंवा याला पाहिजे असता आपण व्होल्टेज पण म्हणता येईल. दॅट इज VA इज इक्वल टू 10 व्होल्ट. आणि तर इच दोघांसाठी पण ईएमएफ तेच आहे, दॅट इज VB इज इक्वल टू पण आहे 10 व्होल्ट. ठीक आहे. तर LA ची व्हॅल्यूज तुम्हाला प्रोव्हाइड केलेली आहे, दॅट इज इंडक्टन्स फॉर ए. LA इज इक्वल टू 10 हेनरी आणि LB इज इक्वल टू बघा LA ची व्हॅल्यूज दिलेली आहे 10 हेनरी आणि LB ची व्हॅल्यूज आहे 10 मिली हेनरी. कन्वर्ट करू आपण 10 इंटू 10⁻⁴ काय येईल -3 हेनरी. दोन व्हॅल्यूज आहे. तर टोटल रेजिस्टन्स ऑफ इच सर्किट इज, प्रत्येक सर्किटचं जे रेजिस्टन्स दिलेला आहे तर दोघांचं पण तुम्हाला रेजिस्टन्स प्रोव्हाइड केलेला आहे आणि रेजिस्टन्स किती आहे
तर प्रत्येकाचं रेजिस्टन्स तुम्हाला जे मेन्शन केलेलं आहे इथं लिहिता येईल आर ए इज इक्वल टू पण आहे 40 ओहम. सेम वेनी रेजिस्टन्स ऑफ बी सुद्धा किती आहे 40 ओहमच आहे. तर आपल्याला कॅल्क्युलेट करायचं एनर्जी स्टोअर इन ए डिवायडेड बाय एनर्जी स्टोअर इन काय पाहिजे बी. सुरुवातीला करंट कॅल्क्युलेट करून घेऊ आपण. करंट कसं फाइंड आउट कराल तर एक जनरल फॉर्म्युला तुम्हाला माहित आहे व्ही इज इक्वल टू काय होते आय इंटू आर. म्हणजे आय इज इक्वल टू काय लिहाल व्ही डिवायडेड बाय आर म्हणता येईल. ठीक आहे. आता बघा व्हॅल्यूज पुट करू आपण. इथं लक्ष द्या पहिले ए साठी जरी लिहाल इथं राहील मग आय ए इज इक्वल टू इथं लिहिता येईल व्ही ए डिवायडेड बाय आर ए. व्हॅल्यूज पुट करा व्ही ए ची व्हॅल्यूज आहे 10 डिवायडेड बाय आर ए ची व्हॅल्यूज किती आहे 40. मीन्स करंट थ्रू ए इज इक्वल टू आहे 1/4. सिमिलर वेनी करंट थ्रू बी इज इक्वल टू इथं लिहाल व्ही बी डिवायडेड बाय आर बी. व्हीबी ची व्हॅल्यूज आहे 10 डिवायडेड बाय 40 सेमच आहे. आयबी ची पण व्हॅल्यूज राहील 1/4 एम्पियर. तर दोघांचा करंट सेम आहे. आता फॉर्म्युला घेऊ आपण एनर्जी यू इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे 1/2 एल इंटू आय स्क्वेअर लिहिता येईल. तर इथं घेतलं आपण यू ए इज इक्वल टू 1/2 एल ए इंटू आय ए चा स्क्वेअर इक्वेशन 1. दुसरं इक्वेशन कसं लिहाल यू बी इज इक्वल टू 1/2 एल बी इंटू आय बी चा स्क्वेअर इक्वेशन 2. आपल्याला यू ए डिवायडेड बाय यू बी पाहिजे. सो इक्वेशन 1 डिवायडेड बाय इक्वेशन 2 घेऊ. मग इक्वेशन 1 डिवायडेड बाय इक्वेशन 2 बघा इथं असं लिहिता येईल यू ए डिवायडेड बाय यू बी इज इक्वल टू 1/2 इथं लिहाल एल ए इंटू आय ए चा स्क्वेअर डिवायडेड बाय 1/2 एल बी इंटू आय बी चा स्क्वेअर. बघा करंट सेम आहे म्हणजे कॅन्सल होऊन जाईल. हे हाफ सुद्धा कॅन्सल होईल. आता व्हॅल्यूज पुट करू आपण एल ए ची व्हॅल्यूज त्यांनी दिलेली आहे किती आहे 10 डिवायडेड बाय एल बी ची व्हॅल्यूज किती आहे 10 इंटू 10⁻³ 10 कॅन्सल होईल. म्हणजे यू ए डिवायडेड बाय यू बी इज इक्वल टू बघा 10⁻³ वर गेल्यावर काय येईल +3. आता 10⁻³ जरी म्हटलं म्हणजे इथं लिहिता येईल तुम्हाला यू ए डिवायडेड बाय यू बी इज इक्वल टू 10⁻³ म्हणजे किती येईल 1000. म्हणजे इथं एनर्जीचा रेशो किती असायला पाहिजे 1000 म्हणू. यासाठी करेक्ट ऑप्शन कोणता आहे बी. तर बघा रुचाचं ऑप्शन बी आलं होतं, वेदांगचं बी आलेलं आहे, सिद्धीचं बी, सार्थकचं बी, ऋतुजा बुजाडेचं पण ऑप्शन बी आलेलं आहे. बाकीचे मुलं बाकीच्यांना समजलाय. ईश्वरीचं ऑप्शन बी आलेला आहे, अक्षय गाडेकरचं बी आलेलं आहे. व्हेरी गुड. तर मॅक्झिमम जणांना क्वेश्चन समजलेला आहे याचा अर्थ नाही का कळताय तुम्हाला. तर पुढचा क्वेश्चन बघा मग. नेक्स्ट क्वेश्चन बघा. हा क्वेश्चन विचारलेला आहे सीईटी 2025 ला. तर बघा काय दिलेलं आहे. द सेल्फ इंड्यूस ईएमएफ ऑफ अ कॉइल इज. कॉइलचं इंड्यूस ईएमएफ त्यांनी म्हटलेलं आहे ई इज इक्वल टू किती आहे 10 व्होल्ट. when current in it is changed at uniform rate of 4 ampere to 8 ampere म्हणजे initial current I1 is equal to 4 ampere, final current I2 is equal to 8 ampere. यासाठी लागणारा टाइम दिलेला आहे that is 1 second. The change in the energy of the inductance is. तर inductance ची change in energy आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे. ईएमएफ दिलेला आहे, चेंज इन करंट दिलेला आहे, तर चेंज इन एनर्जी तुम्हाला फाइंड आउट करायची आहे. तर चेंज इन एनर्जी तुम्ही कसं काय कॅल्क्युलेट कराल तर चेंज इन एनर्जी म्हणजे आपल्याला लिहिता येईल फायनल एनर्जी मायनस काय घेऊ इनिशियल एनर्जी. सो तर फायनल एनर्जी आपल्याला इथं लिहिता येईल दॅट इज U2 मायनस U1 नाही का. आता एनर्जीचा फॉर्म्युला कोणता आहे 1/2 एल इंटू काय होईल आय स्क्वेअर. इथं लिहिता येईल मग L2 इथं लिहिता येईल I2 मायनस 1/2 L1 इंटू I1 चा स्क्वेअर. ठीक आहे. यात बघा करंट चेंज होत आहे. इंडक्टन्स जरी म्हणाल ईएमएफ दिलेला आहे, सेल्फ इंडक्टन्स बद्दल यांनी काही मेन्शन केलेलं नाहीये.
सो बघा व्हॅल्यूज फाइंड आउट करून घेऊ. आपल्याला चेंज इन एनर्जी कॅल्क्युलेट करायचं आहे. क्वेश्चन पहिले समजून घ्या. बघा क्वेश्चन काय दिलेला आहे. क्वेश्चन विचारला गेलेला आहे सीईटी 2025 ला. काय म्हणताय बघा, द सेल्फ इंड्यूस ईएमएफ ऑफ द कॉइल इज, कॉइलचं सेल्फ इंड्यूस ईएमएफ तुम्हाला दिलेला आहे किती आहे, 10 व्होल्ट. वेन करंट इन इट इज चेंज ऍट युनिफॉर्म रेट फ्रॉम 4 एम्पियर टू 8 एम्पियर. इनिशियली करंट दिलेला आहे दॅट इज 4 एम्पियर, फायनल करंट आहे दॅट इज 8 एम्पियर. तर यासाठी लागणारा टाइम दिलेला आहे दॅट इज 1 सेकंड. तर विचारला काय, द चेंज इन एनर्जी ऑफ द इंडक्टन्स इज, तर इंडक्टन्सची चेंज इन एनर्जी पाहिजे. सुरुवातीला आपण इंडक्टन्स कॅल्क्युलेट करून घेऊ, सेल्फ इंडक्टन्स. तर कसं फाइंड कराल, तर इंड्यूस ईएमएफ इज इक्वल टू, फॉर्म्युला तुम्हाला माहित आहे दॅट इज एल इंटू मॉड ऑफ डीआय डिवायडेड बाय डीटी. दॅट इज ई इज इक्वल टू मॉड ऑफ डीआय डिवायडेड बाय डीटी चा अर्थ काय होईल, I2 मायनस I1 डिवायडेड बाय काय असेल टी. दॅट इज ई इज इक्वल टू बघा, तर एल इंटू व्हॅल्यूज पुट करा, मॉड ऑफ I2 ची व्हॅल्यूज आहे 8 मायनस 4 डिवायडेड बाय 1. मग ई दिलेला आहे दॅट इज 10 इज इक्वल टू एल इंटू 8 मायनस 4 किती होईल, 4 डिवायडेड बाय 1. म्हणजे याला असं लिहिता येईल तुम्हाला, दॅट इज 10 इज इक्वल टू एल इंटू 4, 4 इकडे पाठवा, 10 बाय 4 इज इक्वल टू एल, 2 ने डिवाइड केल्यावर एल इज इक्वल टू किती असेल, 5 डिवायडेड बाय 2 हेनरी. हे झालं इंडक्टन्स. बघा एकच इंडक्टन्स आहे, फक्त करंट चेंज होतं, म्हणजे असं इंडक्टन्स बदलणार नाहीये. सो एल कॉन्स्टंट राहील. बघा चेंज इन एनर्जी दॅट इज डेल यू इज इक्वल टू, काय फॉर्म्युला आहे आपला, तर डेल यू म्हणजेच काय येईल, U2 मायनस U1. U2 राहील 1 बाय 2 L2 I2 चा स्क्वेअर मायनस 1 बाय 2 L1 I1 चा स्क्वेअर म्हणता येईल. दोघांमध्ये इंडक्टन्स सेम आहे, म्हणजे इथं L2 आणि इथं L1 हे चेंज होऊन जाईल. तर बघा आता या दोघांमध्ये काय कॉमन दिसतंय, 1 बाय 2 L कॉमन राहील, तर इथं राहील I2 स्क्वेअर मायनस काय लिहाल, I1 स्क्वेअर. व्हॅल्यूज पुट करू, म्हणजे डेल यू इज इक्वल टू, बघा इथं आहे 1 बाय 2 L, L ची व्हॅल्यू झालेली आहे 5 बाय 2 इंटू I2 ची व्हॅल्यू किती आहे 8, 8 चा स्क्वेअर किती होईल 64, मायनस I1 ची व्हॅल्यू किती आहे 4, 4 चा स्क्वेअर किती 16, म्हणजे इथं राहील 5 डिवायडेड बाय 4 इंटू, बघा 64 मधून जर तुम्ही 16 सबट्रॅक्ट जरी केलं तर इथं किती येईल 48. ठीक आहे, मग सिम्प्लिफाय करू आपण, तर इथं लिहिता येईल दॅट इज 5 इंटू 4 ने डिवाइड केल्यावर काय येईल 12, मग 12 5 चा किती येईल दॅट इज 60 जूल. म्हणजे याची चेंज इन एनर्जी किती असायला पाहिजे 60 जूल म्हणू आपण. यासाठी करेक्ट ऑप्शन कोणता आहे, दॅट इज डी. हे कळताय तुम्हाला. तर बघा मॅक्झिमम जणांचा ऑप्शन आधी झालेला आहे, अक्षय गाडेकरचं डी आलेलं आहे, सिद्धीचं डी, ईश्वरीचं डी, वेदांग सदावर्तेचं पण ऑप्शन डी आलेला आहे, व्हेरी गुड. तर ऋतुजा भुजाडेचा ऑप्शन डी आलेला आहे. तर इथपर्यंत लक्षात आलं. नूतन महालेचा ऑप्शन डी आलेला आहे. इथपर्यंत कुणाला काही अडचणी आहे, अमृता वडाळकरचा ऑप्शन डी आलेला आहे. इथपर्यंत आज जेवढा पार्ट आपला कंप्लीट झाला, इथपर्यंत कुणाला काही अडचणी आहे तर विचारू शकता. इथपर्यंत काय अडचणी आहे, ओके, कुणालाच काही डाऊट नाही आहे. तर नेक्स्ट क्वेश्चन वरती वर्क करू मग आपण. बघा लक्ष द्या, पुढचा क्वेश्चन हा विचारला गेलेला आहे सीईटी 2025 ला. बघा क्वेश्चन काय म्हणताय, टू कॉइल हॅव सेल्फ इंडक्टन्स, पहिली कॉइल आहे ज्याचं सेल्फ इंडक्टन्स L1 आहे, दुसऱ्याचं सेल्फ इंडक्टन्स आहे L2. द करंट थ्रू देम इज इन्क्रीजिंग ऍट अ कॉन्स्टंट रेट, करंट इन्क्रीज होत आहे कॉन्स्टंट रेटनी. इफ द पॉवर इन बोथ द कॉइल्स इज सेम, दोघांमध्ये असणारा पॉवर पण किती आहे सेम आहे, देन द रेशो ऑफ एनर्जी स्टोअर इन द कॉइल हॅव्हिंग इंडक्टन्स L1 टू दॅट इन L2 इज, तर एनर्जी स्टोअरचा रेशो पाहिजे तुम्हाला, म्हणजे U1 डिवायडेड बाय U2 कॅल्क्युलेट करायचा आहे. इंडक्टन्स सेम दिलेला आहे, बघा करंटचा जो चेंजिंग रेट आहे तो सुद्धा काय सेम आहे आणि पॉवर सुद्धा काय सेमच आहे. मग सगळ्या गोष्टी सेम जरी असेल
तर रिलेशन बघा कसं लिहाल. तुम्हाला चांगल्या प्रकारे माहित आहे एनर्जी स्टोअरचा फॉर्म्युला कोणता लिहून दिलाय मी तुम्हाला आतापर्यंत जेवढे क्वेश्चन्स घेतले, दॅट इज 1/2 L इंटू काय होतंय I स्क्वेअर. ठीक आहे. आता सगळ्या गोष्टी सेम आहे म्हणजे करंट पण सेम आहे, फक्त चेंज काय होईल इथं U1 इथं राहील L1 इक्वेशन 1. दुसरं कसं लिहाल U2 इज इक्वल टू 1/2 L2 इंटू I चा स्क्वेअर इक्वेशन 2. आपल्याला U1/U2 पाहिजे म्हणजे इक्वेशन 1 डिवायडेड बाय इक्वेशन 2 म्हणजे इथं लिहिता येईल तुम्हाला U1 डिवायडेड बाय U2 इज इक्वल टू 1/2 L1 इंटू I चा स्क्वेअर डिवायडेड बाय 1/2 L2 इंटू I चा स्क्वेअर. 1/2 कॅन्सल होऊन जाईल. तर इथं लिहिता येईल मग दॅट इज U1 डिवायडेड बाय U2 इज इक्वल टू काय लिहाल तर L1 डिवायडेड बाय L2. बघा सगळ्या गोष्टी सेम जरी असेल तर यासाठी तर एनर्जीचा रेशो U1/U2 इज इक्वल टू काय असायला पाहिजे L1 डिवायडेड बाय L2. कळताय. तर अक्षय गाळेकरचा ऑप्शन ए आलेला आहे. तर सिद्धीचा ऑप्शन ए, ईश्वरीचा ऑप्शन सुद्धा आहे. व्हेरी गुड. यासाठी करेक्ट ऑप्शन कोणता असेल दॅट इज ए म्हणू आपण. कळताय मुलांना. वेदांग सदावर्तेचा पण ऑप्शन ए आलेला आहे. देन अमृता वडाळकरचा ऑप्शन ए आलेला आहे. तर इतकं लक्षात आलं. तर नेक्स्ट क्वेश्चन बघा आता काय म्हणताय बघा. हा क्वेश्चन थोडा समजून घ्या. हा क्वेश्चन विचारला गेलेला आहे सीईटी 2025 ला. क्वेश्चन काय म्हणताय बघा. तर वेन मॅग्नेटिक फ्लक्स चेंज फ्रॉम म्हणजे इनिशियल मॅग्नेटिक फ्लक्स दिलेला आहे ज्याला आपण φ1 कन्सिडर करू जे किती आहे 6.5 इंटू 10⁻⁻² वेबर. इथपासून कुठपर्यंत चेंज होत आहे तर फायनल फ्लक्स दॅट इज φ2 इज इक्वल टू 11 इंटू 10⁻⁻² वेबर. अँड द चेंज इन करंट इज चेंज इन करंट म्हणजे डायरेक्टली DI घेऊ आपण. तर रेट ऑफ चेंज ऑफ करंट दिलेला आहे दॅट इज 0.03 अँपियर. द कोइफिशियंट ऑफ म्युच्युअल इंडक्टन्स विल बी दॅट इज कॅपिटल M पाहिजे. तर बघा याला कसं कॅल्क्युलेट कराल. कोइफिशियंट ऑफ म्युच्युअल इंडक्टन्स तुम्हाला फाइंड आउट करायचंय. तर कोइफिशियंट ऑफ म्युच्युअल इंडक्टन्स साठी एक रिलेशन आपण लिहून घेऊ. रिलेशन कोणतं घ्याल तर एक बेसिक फॉर्म्युल्यापासूनच सुरुवात करता येईल आपल्याला. एक बेसिक रिलेशन इंड्यूस EMF इज इक्वल टू तुमच्याकडे फॉर्म्युला आहे. तर रिलेशन बघा तुम्हाला एक रिलेशन माहित आहे कोणतं तर कोइफिशियंट ऑफ म्युच्युअल इंडक्शन दॅट इज M इज इक्वल टू किंवा सिम्पली आपण इंड्यूस EMF पासून सुरुवात करू. इंड्यूस EMF E इज इक्वल टू म्हणजे EMF इन सेकंडरी इज इक्वल टू काय होते M इंटू मॉड ऑफ DI डिवायडेड बाय काय लिहिता येईल DT. यातलं बघा याला रिप्लेस करायचं आपल्याला. याला दिलं इक्वेशन नंबर 1. आपल्याला EMF रिप्लेस करायचं यासाठी जनरल फॉर्म्युला कोणता अकॉर्डिंग टू लेन्स लॉ E इज इक्वल टू काय होईल d∅ डिवायडेड बाय dt. नुसतं मॅग्निट्यूड जरी घेतलं तर मॉड ऑफ d∅ डिवायडेड बाय dt म्हणता येईल. ठीक आहे. ही व्हॅल्यूज इक्वेशन 1 मध्ये पुट केली. तर बघा काय लिहिता येईल. E च्या ऐवजी आपण ठेवू तिथं तर d∅ डिवायडेड बाय dt इज इक्वल टू M इंटू DI डिवायडेड बाय dt. बघा dt कॅन्सल होऊन जाईल म्हणजे इथं काय असेल d∅ इज इक्वल टू M इंटू DI. आपल्याला M पाहिजे DI ला इकडे पाठवा म्हणजे असं लिहिता येईल d∅ डिवायडेड बाय DI इज इक्वल टू M. साइड चेंज करा म्हणजे M इज इक्वल टू d∅ डिवायडेड बाय DI. यातलं DI ऑलरेडी दिलेला आहे. राहिला प्रश्न काय d∅ चा अर्थ काय चेंज इन फ्लक्स. चेंज इन फ्लक्स म्हणजे काय होईल फायनल फ्लक्स मायनस इनिशियल फ्लक्स फक्त मॅग्निट्यूडच्या फॉर्म मध्ये असेल. ठीक आहे. मग व्हॅल्यूज पुट करू. मॉड ऑफ φ2 ची व्हॅल्यूज किती आहे 11 इंटू 10⁻⁻² मायनस φ1 ची व्हॅल्यूज काय दिसतंय 6.5 इंटू 10⁻⁻² डिवायडेड बाय चेंज इन करंट जे किती आहे 0.03. इथून बघा 10⁻⁻² तुम्ही कॉमन जरी काढलं तर इथं लिहिता येईल दॅट इज M इज इक्वल टू 10⁻⁻² इंटू इथं बाकी काय राहील 11 मायनस 6.5 डिवायडेड बाय 0.03.
याला सिम्प्लिफाय करा 10⁻⁻² इंटू बघा 11 मायनस 6.5 11 मधून आपण 6.5 सबट्रॅक्ट जरी केला 1 5 झाला इथं राहील 0 इथं असेल दॅट इज 10 मधून 5 दॅट इज 5 मग 10 मधून इथं किती राहील दॅट इज 4.5 म्हणजे इथं असेल 4.5 डिवायडेड बाय 0.03 बघा 2 डिजिट इकडे शिफ्ट करू म्हणजे याला असेल इथं येईल 10⁻⁻² इथं पण 2 डिजिट शिफ्ट करावं लागेल 450 डिवायडेड बाय 3 तर इथं लिहिता येईल बघा 10⁻⁻² इंटू 3 न डिवाइड जरी केलं इथं राहील 150 2 डिजिट शिफ्ट करा म्हणजे इथं राहील 1.150 इंटू 10⁻⁻² किंवा 2 डिजिट शिफ्ट जरी केले तर m इज इक्वल टू इथं असेल 1.5 हेनरी म्हणजे याचं म्युच्युअल इंडक्शन किती असायला पाहिजे 1.5 हेनरी यासाठी करेक्ट ऑप्शन कोणता आहे ऑप्शन सी बघा सिद्धीचं ऑप्शन सी आलेला आहे अक्षय गाडेकरचं सी आलेला आहे वेदांग सदावर्तेचं सी आलेलं आहे सार्थक कवडेचं सी आलेलं आहे ऋतुजाचं ऑप्शन सी आलेलं आहे व्हेरी गुड म्हणजे तर रुचा सांडगुडे तर यांचं पण ऑप्शन सी आलेलं आहे अमृता वडाळकरचं पण ऑप्शन सी आलेलं आहे जवळपास सगळ्या जणांचं ऑप्शन सी आलेलं आहे इथपर्यंत लक्षात आलं ठीक आहे अक्षय चव्हाणचं पण ऑप्शन सी आलेलं आहे तर पुढच्या क्वेश्चन वरती वर्क करू बघा नेक्स्ट क्वेश्चन हा विचारला गेलेला आहे 2025 आणि 2022 ला दोन एक्झाम मध्ये विचारलेला आहे बघा क्वेश्चन पहिले समजून घ्या अ करंट ऑफ 5 एम्पियर इज फ्लोईंग ॲट 220 वोल्ट इन प्रायमरी कॉइल म्हणजे प्रायमरी कॉइल मध्ये असणारा करंट दिलाय करंट इन प्रायमरी घेऊ आपण IP इज इक्वल टू 5 एम्पियर आणि EMF इन प्रायमरी दिलेला आहे 220 वोल्ट ठीक आहे in a primary coil of a transformer if the voltage produced in the secondary coil is secondary मध्ये असणारा voltage that is ES is equal to आहे 2200 volt and 50% of power is loss आणि power loss म्हणजे output power हा किती आहे 50% of input power then the current in the secondary coil will be तर secondary मध्ये असणारा तर करंट कॅल्क्युलेट करायचा आहे that is IS तुम्हाला फाइंड करायचा आहे आता IS कॅल्क्युलेट करायचं जरी झालं तर एक रुटीन फॉर्म्युल्यापासून घेऊ आपण ट्रान्सफॉर्मर त्यांनी दिलेला आहे मग इक्वेशन ऑफ ट्रान्सफॉर्मर तुम्हाला माहित आहे इक्वेशन ऑफ ट्रान्सफॉर्मर कोणतं आहे बघा इक्वेशन ऑफ ट्रान्सफॉर्मर आपण बघा पॉवर किती होत आहे 50% रिड्यूस होत आहे नाही का तर पॉवरच्या फॉर्म मध्ये आपण रिलेशन लिहिलं तरी पण चालेल किंवा डायरेक्टली आपण इक्वेशन ऑफ ट्रान्सफॉर्मर घेतलं इक्वेशन ऑफ ट्रान्सफॉर्मर कोणता आहे ES डिवायडेड बाय EP इज इक्वल टू NS डिवायडेड बाय NP इज इक्वल टू करंटच्या फॉर्म मध्ये IP डिवायडेड बाय काय असेल IS म्हणता येईल आपण पहिल्या आणि तिसऱ्याला इक्वेट करू म्हणजे ES डिवायडेड बाय EP इज इक्वल टू IP डिवायडेड बाय काय लिहिता येईल IS व्हॅल्यूज पुट करा ES ची व्हॅल्यूज आहे 2200 divided by EP that is 220 is equal to IP current in primary दिलेला आहे 5 divided by current in secondary किती घेतला आपण IS 0 0 कॅन्सल होऊन जाईल याने डिवाइड जरी केलं इथं राहील 10 is equal to 5 divided by IS क्रॉस मल्टिप्लाय जरी केलं तर IS is equal to किती येत आहे 5 divided by 10 म्हणजे हे येत आहे that is 0.1 0.5 तर बघा आपण डिस्कस करतोय तर बघा जे दिलं आहे ना यानुसार काय ना क्वेश्चन पहिले थोडा समजून घ्या हा क्वेश्चन विचारला गेला परत एक वेळा काय ना की आपण या क्वेश्चनला रिपीट करू याने काय म्हटलेलं आहे बघा क्वेश्चन म्हणताय तर द करंट ऑफ 5 एम्पियर प्रायमरी मध्ये असणारा करंट दिलाय IP इज इक्वल टू किती आहे 5 एम्पियर आणि प्रायमरी मध्ये असणारा EMF दिलेला आहे 220 वोल्ट ठीक आहे तर इन अ प्रायमरी कॉइल ऑफ अ ट्रान्सफॉर्मर इफ द वोल्टेज प्रोड्यूस इन द सेकंडरी कॉइल इज तर वोल्टेज इन सेकंडरी दिलेला आहे तुम्हाला दॅट इज 220
वोल्ट अँड 50% ऑफ पॉवर इज लॉस. म्हणजे ईएमएफ इन सेकंडरी दिलाय 2200 वोल्ट आणि पॉवर हा 50% लॉस होतो. सुरुवातीला आपण इनपुट पॉवर कॅल्क्युलेट करू, दॅट इज आयपी. ठीक आहे. पॉवर इज इक्वल टू फॉर्म्युला काय, ईपी इंटू काय लिहिता येईल, आयपी म्हणता येईल. ईपी किती आहे 220 इंटू आयपी किती आहे 5. सिम्प्लिफाय केलं 0 5 5 2 चा 10 0 1 कॅरी झाला 10 प्लस 1 किती होईल 11. म्हणजे हा झाला इनपुट पॉवर वॅटच्या फॉर्म मध्ये. आता त्यांचं काय म्हणणं आहे की आउटपुट पॉवर जो आहे तर हा आउटपुट पॉवर 50% ने रिड्यूस झालाय. म्हणजे 50% ऑफ इनपुट पॉवर म्हणता येईल. व्हॅल्यूज पुट करा. 50% म्हणजे 50 डिवायडेड बाय 100 इंटू इनपुट पॉवर किती आहे 1100. 0 0 कॅन्सल झाला, हे 0 कॅन्सल झाला, म्हणजे इथं राहील 5 इंटू 110 दॅट इज 550. हा झाला आउटपुट पॉवर. ठीक आहे. त्यानंतर त्यांनी काय म्हटलेलं आहे बघा, आउटपुट पॉवर आलाय. आता यांचं म्हणणं आहे की आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे करंट इन सेकंडरी. फॉर्म्युला घेऊ आपण, आउटपुट पॉवर इज इक्वल टू ES इंटू IS. आउटपुट पॉवर आहे 550 इज इक्वल टू ES. ES ची व्हॅल्यूज आहे 2200 इंटू काय लिहिता येईल IS म्हणू आपण. आपल्याला IS पाहिजे, या 2200 ला इकडे पाठवा. इथं मल्टिप्लाय, इकडे आल्यावर काय डिवाइड, म्हणजे इथं लिहिता येईल 550 डिवायडेड बाय 2200 इज इक्वल टू IS. बघा हा 0 कॅन्सल झाला, म्हणजे IS इज इक्वल टू 55 डिवायडेड बाय 220. 11 ने डिवाइड केलं, इथं राहील 5 टाइम्स, इथं डिवाइड केल्यावर किती होईल 2 आणि तर एक 0 दॅट इज 20. मीन्स IS इज इक्वल टू 5 डिवायडेड बाय 20 किंवा IS इज इक्वल टू असे लिहिता येईल 1/4. 1/4 म्हणजे किती असेल 0.25 एम्पियर. म्हणजे म्हणता येईल करंट इन सेकंडरी किती असायला पाहिजे 0.25 एम्पियर. यासाठी करेक्ट ऑप्शन कोणतं असेल, दॅट इज ऑप्शन सी म्हणून. आता तुम्ही म्हणत असाल की याच्या आधी इक्वेशन का नाही घेतलं ट्रान्सफॉर्मरचं कोणतं, तर ES डिवायडेड बाय EP इज इक्वल टू NS डिवायडेड बाय NP इज इक्वल टू IP डिवायडेड बाय IS. हे यासाठी नाही यूज केलं, कारण ते कुणासाठी आहे, फक्त आयडियल ट्रान्सफॉर्मरसाठी आहे. आयडियल ट्रान्सफॉर्मरचा अर्थ असा होतो की ज्याचं इनपुट पॉवर इज इक्वल टू आउटपुट पॉवर राहील. इथं पॉवर व्हॅरी होत आहे, त्यामुळे काय होते की आपण आयडियल ट्रान्सफॉर्मर म्हणजे ट्रान्सफॉर्मरचं इक्वेशन घेणार नाही. यासाठी करेक्ट ऑप्शन कोणता आहे सी. बघा अमृताचं सी आलंय, आकांक्षाचं सी आलंय, प्रतीक्षाचं सी, फक्त रुचाचं ऑप्शन बी आलेलं आहे, वेदांतचं सी आलेलं आहे, पवन वाडकेचं सी आलेलं आहे. रुचा तुम्हाला समजलाय हा क्वेश्चन, कमेंट करा. बाकीच्यांना समजलाय तर जवळपास सगळ्यांचाच ऑप्शन सी आलेला आहे. तर ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघा काय म्हणता. बघा पुढचा क्वेश्चन, an ideal transformer convert 220 volt AC to 3.3 kilovolt AC to transmit a power of 4.4 kilowatt. If the primary coil has 600 turns, then the alternating current in the secondary coil is. तर सेकंडरी मध्ये असणारा तुम्हाला करंट फाइंड आउट करायचा आहे. बघा हा क्वेश्चन विचारला गेलेला आहे 25, 23 आणि 18 ला. क्वेश्चन काय म्हणताय बघा समजून घ्या. अन आयडियल ट्रान्सफॉर्मर कन्वर्ट म्हणजे इनपुट पोटेन्शियल दिलेला आहे किंवा पोटेन्शियल डिफरन्स म्हणता येईल ईएमएफ म्हणून. तर EP इज इक्वल टू 220 वोल्ट टू दॅट इज ES इज इक्वल टू 3.3 किलो वोल्ट. याला कन्वर्ट करा, ES इज इक्वल टू 3.3 म्हणजे 3300 वोल्ट म्हणता येईल. टू ट्रान्समिट अ पॉवर ऑफ किती पॉवर आहे 4.4 किलोवॅट. इफ द प्रायमरी कॉइल हॅज नंबर ऑफ टर्न्स इन प्रायमरी NP इज इक्वल टू 600 टर्न्स, then the alternating current in the secondary is. करंट इन सेकंडरी तुम्हाला पाहिजे तर IS कॅल्क्युलेट करायचा आहे. आता IS कॅल्क्युलेट करण्यासाठी बघा तर रुटीन फॉर्म्युल्यापासूनच आपण सुरुवात करू. करंट इन सेकंडरी पाहिजे, इक्वेशन लिहिता येईल आपल्याला. कोणतं इक्वेशन घ्याल, तर ट्रान्समिट करायचं आहे पॉवर म्हणजे त्यांनी पॉवर दिलेला आहे आपल्याला. हा कोणता पॉवर आहे, आउटपुट पॉवर आहे. मग आउटपुट पॉवर इज इक्वल टू फॉर्म्युला कोणता घेतात बघा, त्यांनी व्हॅल्यूज काय दिली आहे पॉवरची, दॅट इज 4.4 किलोवॅट. याला कन्वर्ट करता येईल 4400 वॅट. हा झाला आउटपुट पॉवर.
आउटपुट पॉवरचा फॉर्म्युला कोणता घ्याल, ES इंटू काय लिहिता येईल, IS. इथं राहील 4400 इज इक्वल टू ES ची व्हॅल्यूज किती आहे, 3300 इंटू IS. 3300 इकडे पाठवा, 4400 डिवायडेड बाय 3300 इज इक्वल टू IS. 2 0 कट झाले, मीन्स इथं लिहिता येईल बघा, 11 ने डिवाइड केल्यावर किती येईल, 4/3 इज इक्वल टू IS म्हणा, किंवा IS ची व्हॅल्यूज आहे 4/3 एम्पियर. म्हणजे यासाठी करेक्ट ऑप्शन असायला पाहिजे, दॅट इज सी, 4/3 एम्पियर. कळताय तुम्हाला हा क्वेश्चन? तर मयूर म्हणणं आहे, मयूरचं म्हणणं आहे, मयूर बाबर समजले. सिद्धी सी ऑप्शन आलेला आहे, पवन वाडके सी ऑप्शन आलेला आहे, बाकीचे ऋतुजा भुजाडेचा ऑप्शन सी आलेला आहे. कळला तुम्हाला इथपर्यंत क्वेश्चन? तर आनंद उगलेचा ऑप्शन आहे सी आलेला आहे, प्रतीक्षा काळेचा ऑप्शन सी आलेला आहे. बाकीचे मुलांना कमेंट करा, कळताय तुम्हाला, नाही कळताय? इथपर्यंत जो काही पार्ट आपला कंप्लीट झालाय. अमृता वडाळकरचा ऑप्शन सी आलेला आहे, व्हेरी गुड. तर इथं आपल्याला डिक्लेअर करता येईल मग तुमचं हे चॅप्टर संपलं. कोणतं? दॅट इज इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. तर आतापर्यंत जेवढे आपले क्वेश्चन झालेले आहेत, तर यामध्ये कुणाला काही अडचणी जरी असेल तर मला कमेंट करा. जेवढा पार्ट झालाय, जेवढे क्वेश्चन झाले हे तुम्हाला समजले आहे सगळे? काही अडचणी असेल तर कमेंट करा.
तर आवाज येतोय? ऑडिओ व्हिडिओ दोन्ही क्लिअर येत आहे तुम्हाला? मुलांनो चेक करा, आवाज येतोय का? आवाज येतोय मुलांनो? आवाज आलाय आता? दिसाला ब्लर दिसताय का? स्क्रीन एकदा बघून घ्या तुम्ही. स्क्रीन क्लिअर आली आहे तुम्हाला? स्क्रीन दिसताय का? ब्लरच दिसताय. आवाज येतोय का मुलांनो? आवाज आलाय? स्क्रीन चेक करून घ्या. व्हिडिओ येत आहे का तुम्हाला? ऑडिओ येत आहे, व्हिडिओ तुम्हाला ब्लर दिसताय. ओके, सगळ्यांना ब्लर दिसताय का? जवळपास सगळ्यांनाच ब्लर दिसताय.
आवाज येतोय मुलांना? आता आवाज येत आहे, स्क्रीन ब्लर आहे.